नमस्कार मित्रांनो, MPSC लाईफ या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाची ॲड इथे बघणार आहोत, ती म्हणजे कारागृह विभाग महाराष्ट्र शासन या विभागामार्फत एक ॲड आलेली. त्यामध्ये महत्त्वाचे पद आहे, त्या पदांबद्दल सुद्धा आपण इथे माहिती बघणार आहोत. तसेच जे काही महत्त्वाचे काही मुद्दे आहेत ॲडमध्ये, तर ते सर्व मुद्दे आपण इथं एक्सप्लेनेशन करण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहे तर त्यांच्यासाठी एक हेल्प होईल आणि सर्व गोष्टी त्यांना एक छोट्याशा व्हिडिओमध्ये कळेल. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर एक महत्त्वाचं अपडेट, ते म्हणजे MPSC लाईव्ह यूट्यूब चॅनल व्यतिरिक्त आणखी काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुद्धा आहे. जसं की आपलं टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल तर तुम्ही जॉईन व्हा, जेणेकरून आपण त्या टेलिग्राम चॅनलवरती काही महत्त्वाचा कंटेंट टाकत असतो, तर तो कंटेंट तुम्हाला मिळत राहील. सेकंड, जर काही तुमचे क्वेश्चन असेल, काही कुठे बोलायचं असेल, तर आपलं इंस्टाग्रामसुद्धा आहे. इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर तुम्ही इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करू शकता. तसेच नवीन आपलं एक व्हॉट्सअप चॅनल आपण सुरू केलं आहे, तर त्या चॅनललाही तुम्ही नसाल तर इथं जो काही QR कोड तुम्हाला दिसतोय त्या QR कोडला स्कॅन करून तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता. असे जे काही विविध आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, तर त्याला सुद्धा तुम्ही कनेक्ट राहा, जेणेकरून महत्त्वाचे जे काही अपडेट्स असतील तर ते तुम्हाला मिळत राहील. आणि महत्त्वाचं म्हणजे, जर अजून आपण MPSC लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून इथून पुढे जे काही व्हिडिओचे अपडेट्स असतील तर ते अपडेट्स तुम्हाला मिळत राहील. तर व्हिडिओला आपण सुरू करूया. मित्रांनो, यामध्ये जर आपण बघितलं ॲडमध्ये, तर एकूण 255 पदांसाठी ही ॲड आलेली आहे. मग त्यामध्ये महत्त्वाचे काही पद आहे, लिपिक, वरिष्ठ लिपिक असेल, लघुलेखक असेल, स्टेनोग्राफर, पण याच्या व्यतिरिक्त अजून बरेचसे काही याच्यामध्ये पद आहे. पण जनरली जर आपण बघितलं तर विद्यार्थी लिपिक, वरिष्ठ लिपिक असेल, स्टेनोग्राफर असेल किंवा शिक्षक असेल, या पदांकडे जास्त बघतात. तर हे पदं जे काही तुम्हाला इथं दिसतं यांची संख्या ही जास्त आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त जे काही इतर पद आहेत तर ते सुद्धा या ॲडमध्ये दिलेले आहे. आता आपण इथं जर गेलो प्रत्येक पदाकडे, तर प्रत्येक पदाची जर डिटेल माहिती बघायला गेलो तर आपल्याला खूप वेळ लागू शकतो. म्हणून आपण इथं महत्त्वाचे काही पदं बघणार आहोत. ते म्हणजे पहिलं म्हणजे की लिपिकचं जे काही पद आहे, तर याची एकूण पदसंख्या जर बघितली तर ती 125 पदसंख्या आहे. आणि इथं वेतन श्रेणी, आता ते तुम्हाला काही सांगायचं एवढं काही इम्पॉर्टंट नाही, ते तुम्ही बघून घेऊ शकता. याच्यासाठी काय आहे की पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. दुसरं वरिष्ठ लिपिक आहे, याच्यासाठी सुद्धा तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. लघुलेखक, यासाठी तुम्हाला SSC म्हणजे 10वी पास असणं गरजेचं आहे. शॉर्ट हँड जो काही कोर्स आहे तुमचा, तर तो 100 प्रति शब्द मिनिट व टाईप रायटिंग उत्तीर्ण, मराठी इंग्रजी 40 प्रति शब्द मिनिट, म्हणजे तुम्हाला टायपिंग ही 40 असणं गरजेचं आहे. आणि शॉर्ट हँड जो काही कोर्स असणार आहे तुमचा, तर तो कम्प्लीट असणं, त्यामध्ये तुमची स्पीड ही 100 प्रति शब्द असायला हवी. याच्यामध्ये एक महत्त्वाचं अजून पद आहे शिक्षक म्हणून. याच्यासाठी पण तुम्हाला जी काही पात्रता आहे तर ती SSC, HSC किंवा तत्सम व शिक्षण पदविका उत्तीर्ण, प्रौढ शिक्षण वर्ग चालवण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य, याचं हे क्वालिफिकेशन असणार आहे. असे काही पदं इथं आहेत. लिपिक 125, वरिष्ठ लिपिक 31, लघुलेखक 4, शिक्षक 12, हे काही महत्त्वाचे पदं आपण इथे बघितले. त्यांचं आपण जे काही क्वालिफिकेशन आहे त्यासाठी ते सुद्धा इथं बघितले. यामध्ये अजून जे काही पद आहे तर ते तुम्ही इथं बघू घेऊ शकता. तशी ॲड मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही जर इतर पदांसाठी फॉर्म भरणार असाल तर तिथं जाऊन तुम्ही ते चेकआउट करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला काही क्वेरीज असेल किंवा काही अडचण येत असेल तर मला तुम्ही इंस्टाग्रामवरती किंवा टेलिग्रामवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही मला काही तुमचे क्वेश्चन्स असेल तर ते तुम्ही इथं टाकू शकता. आता पुढच्या आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाऊया. आता महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये ॲडमध्ये आपल्या दृष्टीने जर बघितला तर आता याच्यासाठी अजून पात्रता काय की तुम्ही भारतीय नागरिकत्व, वयोमर्यादा एक महत्त्वाचं इथं आहे. तर खुल्या प्रवर्गासाठी जर बघितलं तर 18 मिनिमम आणि 38 मॅक्झिमम एवढं वय लिमिट याच्यासाठी आहे. मागासवर्गीय असेल तर मागासवर्गीयांसाठी 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. म्हणजे तुम्ही 18 वर्षापासून तर 43 वर्षापर्यंत जर तुमचं वय असेल तर तुम्ही फॉर्म इथं भरू शकता. म्हणजे इथं जे काही रिझर्वेशन कॅटेगरी असेल तर त्यांच्यासाठी इथे 5 वर्षाचं एक्सटेन्शन त्यांनी दिलेलं आहे. तिसरा मुद्दा याच्यामध्ये की पदवीधारक अंशकालीन उमेदवार असेल तर त्यांच्यासाठी कमाल मर्यादा ही 55 वर्षापर्यंत असणार आहे. आता स्वतंत्र सैनिक असेल तर त्यांच्यासाठी इथं 45 वर्ष इतकी वयोमर्यादा आहे. खेळाडूसाठी सुद्धा 43 वर्ष वयोमर्यादा आहे. दिव्यांगांसाठी सुद्धा 45 वर्ष इतकी वयोमर्यादा असणार आहे. बाकीचं पण जे काही प्रकल्पग्रस्त असेल त्यांच्यासाठी पण, माजी सैनिक असेल त्यांच्यासाठी सुद्धा
45 वर्ष एवढी वयोमर्यादा इथं दिलेली आहे. परंतु यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट इथं आपण बघूया की माजी सैनिक जर काही उमेदवार फॉर्म भरत असेल तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट इथं नोट करण्यासारखी आहे. तर ती म्हणजे इथं बघा की 20/8/2010 मधील तरतुदीनुसार माजी सैनिकांसाठी विविध वयोमर्यादेतील सूट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्ष इतकी राहील. तसेच दिव्यांग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष राहील. तर हा मुद्दा काय सांगतो आपल्याला की माजी सैनिक ची जी काही वयोमर्यादेतील सूट आहे ही सदर सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्ष राहील. म्हणजे जर एखादा उमेदवार सैनिक असेल आणि त्यांची जी काही वयोमर्यादा ही किंवा ते सैन्यामध्ये अधिक वर्ष असेल मग तिथून पुढं 3 वर्ष जो काही कालावधी काउंट होतील तर तेवढा कालावधी यांच्यासाठी देण्यात येणार आहे. याच्यामध्ये परीक्षेचं स्वरूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर लिपिक वर्षलिपिक जर बघितलं तर यांच्यासाठी सेम पॅटर्न आहे जो की इतर सरसेवा एक्झामला आहे. मराठी 25 प्रश्न, इंग्रजी 25 प्रश्न, सामान्य ज्ञान 25 प्रश्न, बौद्धिक चाचणी अंकगणित 25 प्रश्न म्हणजे टोटल 100 प्रश्न आणि 200 गुण. लिपिक आणि वर्षलिपिक या 2 पदासाठी सेम एक्झाम पॅटर्न आहे. याच्यामध्ये थोडासा काही चेंजेस इतर पदासाठी आहे जसे की लघुलेखक यासाठी मराठीसाठी 15 क्वेश्चन आहे, इंग्रजीसाठी 15 क्वेश्चन आहे, सामान्य ज्ञानसाठी 15 क्वेश्चन आहे, बौद्धिक अंकगणित चाचणी आपण ज्याला म्हणतो त्याला 15 क्वेश्चन आहे. असे एकूण 60 प्रश्न 120 गुणांसाठी लघुलेखकसाठी आहे. तसंच जे काही उपरोक्त इतर जे काही पद आहेत जसं पद क्रमांक 4 पासून तर 25 पर्यंत जे काही आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा स्टेनोग्राफर सारखाच सेम इथं एक्झाम पॅटर्न आहे. म्हणजेच 120 गुणांची त्यांची ही लेखी परीक्षा होणार आहे. आणि बाकी मग जे काही टेक्निकल त्यांची एक्झाम असेल ज्याला आपण काय म्हणतो की व्यावसायिक चाचणी आपण ज्याला म्हणतो तर ती 40 मिनिटाची आहे, बाकी 80 गुणांसाठी. ओके, तर हा झाला एक्झाम पॅटर्न. परीक्षेचं स्वरूप आपण इथं बघितलं. याच्यानंतर महत्त्वाच्या काही गोष्टी आपल्यासाठी आहे. तर परीक्षेची फीस काय असणार आहे तर परीक्षेची फीस ही लिपिक व तांत्रिक संवर्गातील उक्त नमूद सर्व पदांकरिता म्हणजे जेवढे काही पदं यामध्ये दिलेले तर त्यांच्यासाठी जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला 1000 रुपये फीस आहे. आणि जर तुमचं रिझर्वेशन कॅटेगरीमधून असेल तुम्ही तर किंवा EWS असेल तर तुम्हाला 900 रुपये फॉर्मची फीस भरावी लागणार आहे. हे झालं फीसबद्दल. दुसरा याच्यामध्ये मग मुद्दा आहे महत्त्वाचा तर ते अर्ज सादर करण्याची प्रक्रिया काय, कालावधी काय. तर मित्रांनो ही जी काही वेबसाईट दिलेली या वेबसाईटवर जाऊन तुम्ही महत्त्वाचे काही अपडेट्स बघू शकता, परीक्षेचा कालावधी दिनांक बघू शकता. आता महत्त्वाचं म्हणजे की प्रक्रिया काय आहे तर ही एक्झाम घेतली जाणार आहे TCS मार्फत. म्हणजे TCS जी काही कंपनी तिच्या मार्फत ही एक्झाम घेतली जाणार आहे. तुम्हाला जो काही ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तर तो ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे. त्यासाठी फॉर्म सुरू झाले ऑलरेडी 1 जानेवारी 2024 पासून. तर लास्ट डेट आहे बघा मित्रांनो 21 जानेवारी 2024. म्हणजे तुम्ही 21 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता. ॲक्च्युली आपला व्हिडिओ हा थोडासा लेट येतोय त्याबद्दल माफी असावी. तर तुम्ही 21 तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म हा भरू शकता. अजून काही याच्यामध्ये बघूया आपण आहे का. हां, तर आता याच्यामध्ये जे काही विविध पदं दिलेले त्यांचे जे काही रिझर्वेशन असतात तर त्या रिझर्वेशन बद्दल इथं माहिती दिलेली आहे. तर तुम्ही नंतर PDF मध्ये इन डिटेल ते ज्या कॅटेगरी वाईज तुम्हाला ती माहिती हवी असेल तर ते तुम्ही इथं बघू शकता. PDF ऑलरेडी मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तर या ॲडमध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे होते जे की तुम्हाला एक डाऊटफुल असू शकत होते असेच मुद्दे आपण इथं बघण्याचा एक थोडक्यात प्रयत्न केलेला आहे. तर इथे आपण थांबूया. आणि जाता जाता महत्त्वाचं म्हणजे की जर तुम्ही आपल्या ह्या टेलिग्राम चॅनल असेल किंवा इंस्टाग्राम पेज असेल किंवा यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर या सोशल मीडियाला तुम्ही कनेक्ट व्हा जेणेकरून एक तुम्हाला फ्युचरमध्ये जे काही महत्त्वाचे अपडेट्स असतील तर ते अपडेट्स नेहमी मिळत राहील. तर थँक्यू सो मच.